नमस्कार मित्रांनो, रात्रीच्या चावट कथा चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉनला क्लिक करा. आजची कथा आहे रुचा मामी. मित्रमैत्रिणींनो, माझे नाव अभि, वय 28 वर्षे, राहणार पुणे. आयुष्यातील पहिल्या सेक्सची स्टोरी आज मी तुम्हाला सांगणार आहे. कशी वाटली ते नक्की कमेंटमध्ये कळवा. चला तर मग सुरुवात करूया. मी 5वीत असेल तेव्हापासून आमच्याकडे पवार कुटुंबीय किरायाने राहायला होते. नवरा, बायको आणि एक मुलगी. नवरा तब्येतीने जेमतेम एका प्रायव्हेट कंपनीमध्ये कामाला, बऱ्याच वेळेस कामानिमित्त बाहेरगावी असायचा. बायको मात्र एकदम कडक फिगर, लांबून पाहिलं की जाळ दिसायची. तिला आम्ही रुचा मामी म्हणायचो. लहानपणीपासून सोबत असल्याने मी मामीचा फार लाडका होतो. नाही म्हटलं तरी दिवसातले 5-6 तास माझे मामीच्याच घरात जायचे. माझ्या आवडत्या डिशेस करणं, सोबत टीव्ही पाहत बसणं, कंटाळा आला की पत्ते वगैरे खेळणं हे नेहमीच चालू. मी तसा 10वीत आलो तसं हळू पोर्न वगैरे पाहणं सुरू झालं. नवनवीन फिलिंग्स येऊ लागल्या. मलाही वाटायचं जसं हे पॉर्न मूवीमध्ये सेक्स करतात तसं आपणही करावं, कोणाला तरी वेगवेगळ्या पोझिशनमध्ये ठोकावं, तिने आह आह करत राहावं आणि आपण कचाकच धावतच राहावं. पण करणार तरी कोणाला? माझ्या डोळ्याला थंडावा देणारी फक्त मामीच होती आणि माझा चान्स जवळजवळ नाहीच होता असं मी समजायचो. जेमतेम तिच्यातल्या मामीपुढे सगळी गल्ली फिकी पडायची. तिचे ते कमरेच्या खालपर्यंत लांब केस, उभा चेहरा, सरळ उभे नाक, लाल चुटूक जणू डाळिंबाचे दाणे, कोवळे ओठ, खूप मोठेही नाही आणि लहानही नाही असे परफेक्ट नाजूक स्तन, सुंदर अशी गोड अशी गांड, सुडल फिगर. आणि मला मामाचा जास्तच हेवा वाटायचा. त्याच्याकडे पाहून नेहमी वाटायचं त्याच्याकडून मामीला कचाकच तिला हवं तसं झवणं होत असेल की नाही. त्याच्या जागी जर मी असतो तर तिला तासनतास कसं झवलं असतं हाच विचार माझ्या डोक्यात यायचा. याच आवेशात मी आता ठरवलं होतं की काही झालं तरी तिला एकदा झवायचंच. तिच्या लुसलुशीत शरीराचा एकदा तरी उपभोग घ्यायचाच. याच दृष्टीने पुढचे पाऊल उचलायचे मी ठरवले. कधी मध्ये आता मी तिला पुरुषाच्या नजरेने निरखून पाहू लागलो. तिचे ते साडीपत्राला खेचून केस वर बांधून कामाला लागणं, केस बांधताना हळूच हात वर गेले की तिची दिसणारी सुडोल फिगर, ब्लाऊजच्या आतून नजरेत करून देणारे स्तन पाहून जणू बाहेर पडायची वाटच पाहत आहेत की काय असे वाटायचे. तिची ती नाजूक कंबर, पाठ, मांड्या ती जवळून गेली की तिच्या शरीराचा मादक वास मला वेडपिस करू लागले. कदाचित या गोष्टीची जाणीव तिलाही होऊ लागली असावी. कधी नजरानजर झाली की एखाद्या वेळी ती गालातल्या गालात माझ्याकडे बघून हसायची. कधी कोणी नसताना मी असल्यावर ती आता बिना ओढणीच्या सलवारमध्ये दिसू लागली. टाईट सलवारमध्ये ती जास्त जाळ दिसायची. वाटायचं आत्ताच्या आत जाऊन तो सलवार काढून फेकावा आणि तिचे बॉल दाबावे, चोखत बसावे. कसं बस मनाला आणि बाबूरावला आवरलं. एकदा असंच दुपारी मी मामीकडे जाऊन बसलो होतो. मुलगी क्लासला गेल्याने घरी कोणीच नव्हतं. सोफ्यावर बसून आमचा नेहमीसारखं हसी मजाक करणं चालूच होतं. पण आज ती वेगळ्याच मूडमध्ये होती. टीव्हीवर उगाच चॅनेल मागे पुढे घेणं चालू होतं. मला लक्षात येत होतं की आज तिचं लक्षच नाहीये. मी न राहून तिला विचारलं, मामी काय झालंय का? ती हलकेच म्हणाली, काही नाही रे राजा, तुला काय झालंय आहे? लहान आहेस तू, काय सांगावे तुला तरी? सांगून तरी बघ, मीही मोठा झालोय आता. मग ती सांगू लागली, हल्ली तुझ्या मामाचं लक्षच नाही बघ माझ्याकडे. असं म्हणून तिने परत टीव्हीकडे लक्ष वळवलं. मला वाटलं हाच आपला चान्स आहे. मी हळूच हात तिच्या मांडीवर ठेवला आणि तिला म्हटलो, मला सगळं समजतं ग. मामा नसले तरी काय झालं, माझी फेवरेट आहेस तू. की तू मी आहे ना तुला जीव लावायला. असं म्हणून हळूच हाताने तिची मांडी दाबली. तिला हे अनपेक्षितच होतं. बहुतेक एका सेकंदासाठी आमची नजरानजर झाली. आम्ही एकटक एकमेकांच्या डोळ्यात डोळे घालून पाहू लागलो.
मी तिच्या ओठांकडे पुढे सरकणार तेवढ्याच तिच्या फोनची बेल वाजली आणि आम्ही भानावर आलो. नेहमीप्रमाणे नटखट हसून हळूच, अरे वा, माझा राजा तर मोठा समजूतदार झाला असे म्हणून ती फोनवर बोलण्यास निघून गेली. मीही वर घरी येऊन अभ्यासाला बसलो. त्या दिवसापासून कदाचित ती माझ्या भोवती जास्त कम्फर्टेबल झाली होती. कधी मध्ये आता मला दुपारी बिना ब्राची मामी दिसू लागली. सलवारवरून दिसणारे तिचे निप्पल मला घायाळ करत होते. एक दिवस टीव्ही पाहता पाहता तिच्याकडून रिमोट खाली पडला आणि ती उचलण्यासाठी खाली वाकली तेव्हा तिच्या स्तन मी पाहिले. बाबराव तर ताठ होऊन चड्डीतून बाहेर यायचाच बाकी होता. बघता बघता आमच्या वार्षिक परीक्षा आल्या आणि काही काळ माझं मामीकडे थोडं कमी झालं. परीक्षेच्या एक दिवस आधी मुद्दाम मामी माझ्या रूममध्ये मला भेटायला आली. ऑल द बेस्ट म्हणून अचानक हळूच गालावर पप्पी देऊन गेली. आता तर मी पक्क ठरवलंच होतं, ह्या एक्झाम्स नंतर मी कशी पण मामीला एकदा झवायचीच. जे स्वप्न पाहत पाहत आजपर्यंत मूठ मारली होती ते पूर्ण करायचंच. शेवटी कदाचित ते पेपर झाले आणि आम्हाला सुट्ट्या लागल्या. मामीची मुलगी आजोळी गेल्यामुळे हाच माझा चान्स असणार होता. मे मध्ये माझा बर्थडे होता. त्यावेळी मामीकडून मी आगळं वेगळं गिफ्ट घेणार होतो. बघता बघता बर्थडेच्या आधीच दिवस उजाडला. त्या रात्री मी मामी एकटी आहे या बहाण्याने मामीकडे झोपणार होतो. रात्री आम्ही जेवण वगैरे संपवले आणि गप्पा मारत टीव्ही पाहत बसलो होतो. एक मस्त हॉरर मूव्ही लागली होती आणि मामी घाबरत घाबरत माझ्या शेजारी जवळ येऊन बसली होती. अचानक एक भयान सीन आला आणि मामीने चुकून मला घट्ट मिठी मारली. याच क्षणाची मी वाट पाहत होतो. मी मामीला असे घट्ट पकडून बसलो. तिने ब्रा घातली नव्हती हे माझ्या लगेच लक्षात आले. मी मस्तपैकी तिच्या स्तनांचा स्पर्श एन्जॉय करत होतो. तीही कदाचित कितीतरी दिवसांनी कोणाच्या तरी बाहुपाशात आली असावी. बहुतेक थोडा वेळ तसाच गेला आणि मी धाडस करून तिच्या टॉपमध्ये हात घातला. तिला लक्षात येतात तिने मला दूर लोटले. आपण हे करू शकत नाही, हे चुकीचं आहे असं म्हणू लागली. मी हळूच तिच्या डोळ्यात डोळे घालून तिला म्हणालो, मला तू खूप हवी आहेस. मला माहीत आहे मामा हल्ली कामात सारखे बाहेर गावी असतो. तुला एकटं वाटतं. मला पाहवत नाही म्हणून खूप आवडतेस तू मला. असं म्हणून मी परत तिच्या जवळ सरकलो. ती काहीच बोलली नाही. माझा चेहरा हळूच तिच्या चेहऱ्याशी नेला आणि तिने कडकडून एक चुंबन घेतले. आधी ती संकोच करून काही रिस्पॉन्स देत नव्हती. स्वतःला मागे ओढायला पाहत होती. पण मी तिला तसे घट्ट धरून ठेवले होते. हळूहळू ती शांत झाली आणि तिने माझे चुंबन घ्यायला चालू केले. आता दोघांनी कसलेच भान राहिले नव्हते. अशा अदाशादासारखे आम्ही एकमेकांना चुंबत होतो. तिच्या ओठांना मी चोखत होतो. तिच्या जिभेशी खेळत होतो. ती माझे ओठ चावत होती. माझी लाळ चाखत होती. माझ्या गालांना तिने घट्ट पकडून ठेवले होते. माझा हात मी परत तिच्या टॉपमध्ये टाकला. तिचे स्तन कुरवाळू लागलो. तिचे निप्पल कडक होऊ लागले होते. हळूच चुंबनातून बाजूला होऊन मी तिला टॉप काढण्यास सांगितले. माझा ही शर्ट काढून ठेवला. कोणाचे स्तन मी प्रथमच असे पाहत होतो. कधी त्यांना कुरवाळू की तिचे निप्पल चोखू असे झाले होते. हावऱ्यासारखा मी तिच्यावर तुटून पडलो. तिचे स्तन जोर जोरात दाबत होतो. एकत्र करून खेळत होतो. तिचे निप्पल चिमटीमध्ये पकडून हळूच दाबत होतो. मानेवर छातीवर चुंबनाचा वर्षाव करत होतो. हलकासा चावा घेत होतो. तशी तशी ती जास्त गरम होत होती. पुटपुटत होती. हळूच तिचे निप्पल मी तोंडात घेतले होते. त्यांना चोखत होतो.
दाताच्या चिमटीत पकडून हलकासा चावत होतो. जिभेने निप्पल भोवती सर्कल करत होतो. हाताने दाबणे चालूच होते. एव्हाना तिचा हात माझ्या चड्डीच्या आत पोहोचला होता. माझा सोट्या एकदम ताट झाला होता. ती हाताने त्याला फील करत होती. माझ्या साईजचा अंदाज घेत होती. थोडा वेळ असे खेळून झाल्यावर आम्ही बाजूला झालो. तिने हाताला धरून मला उठवले व बेडरूम मध्ये नेले. आत जाताच मी तिची पॅन्ट आणि नेकर काढली. माझीही चड्डी काढून ठेवली. तिच्या शरीराला पूर्णपणे निहाळत होतो. तिचे गोरे नाजूक शरीर, ताट झालेले स्तन, मादक बेंबी आणि मांड्या, चकाकक साफ केलेली पुच्ची पाहून मनसोक्त पागल होत होतो. माझ्या अशा पाहण्याने लाजून तिने चेहरा हाताने लपवला. मी तिचे हात बाजूला करून तिचे चुंबन घेतले आणि बेडवर झोपायला सांगितले. आता वेळ स्तनांपासून हळूहळू खाली सरकण्याची होती. हळूवार पोटावर चुंबन घेत घेत मी खाली सरकत होतो. तिच्या बेंबीपाशी आल्यावर हलकेच माझी जीभ त्यात घालून मी फिरवू लागलो. तसे तिच्या अंगावर शहारे आले. अजून थोडे खाली जात जात कंबर, मांड्या असे चुंबन घेत घेत हलकासा चावत तिच्या आतील मांडीला माझ्या ओठांनी हळूच स्पर्श केलं. हळूच तिच्या मांड्या फाकवून तिची पुच्ची मला आता दिसू लागली होती. हळूच माझे बोट त्यावर फिरवू लागलो. आहा आहा आवाज अधूनमधून येत होता. अंगठ्याने हळूच तिची पुच्ची फाकवली आणि तिचे चुंबन घेतले. ती पुन्हा एकदा शहारली आणि मी हलकेच माझी जीभ आत टाकली. आता मी तिला जिभेने झवत होतो. माझी सळसळणारी जीभ तिला अजूनच वेड लावत होती न तिच्या मादक वासाने मी अजूनच उन्मत्त होत होतो. हळूहळू मी स्पीड वाढवली. तशी ती वळू लागली. माझ्या अंगठ्याने तिचा दाना कुरवाळत होतो आणि माझी जीभ तिच्या पुच्ची आतपर्यंत चाखत होतो. शेवटी तिला राहवलं नाही आणि तिने जोरात विव्हळली. ती झडली. तिच्या रसाचे वर्णन करू शकत नाही इतका मादक लागत होता. आता माझी बारी असे म्हणून तिने मला झोपवले आणि माझा सोट्या हातात येऊन ती चोखू लागली. एका हाताने धरून तिची जीभ माझ्या टोकावर होती आणि एका हाताने ती माझ्या गोट्यांसोबत खेळत होती. माझ्या सोट्यावर थुंकून ती परत चाटत होती. पूर्ण सोट्या तोंडात घेऊन चोखत होती. मामापेक्षा मोठा सोट्या बघून ती खुश झाली होती. तिच्या या परफेक्ट स्किलमुळे मी जास्त काळ टिकूच शकलो नाही आणि मीही झडलो. तिने ते सगळे घेऊन माझा सोट्या परत तोंडाने साफ केला. आता बारी होती फायनली तिची पुची झवायची. ज्या शॉट मी मनामध्ये प्रॅक्टिस केल्या होत्या त्या तरी करणार होतो. तिला बेडच्या कॉर्नरवर झोपून मी उभा राहिलो होतो आणि तिच्या मांड्या फाकवल्या होत्या. हळूच माझ्या परत ताट झालेल्या सोट्यावरून तिच्या पुच्चीला कुरवाळत होतो. शेवटी तिला न राहवून तिने आत घालण्यास सांगितले. मी हळूहळू माझा सोट्या तिच्या आत घालू लागलो. खूप दिवस सेक्स न झाल्याने तिची पुच्ची टाईट झाली होती आणि मामापेक्षा मोठा असल्याने तिला त्रास होत होता. तरी मी हळूहळू अर्ध्यापर्यंत घातलं आणि हळूहळू आत बाहेर करू लागलो. तिच्या पुच्चीला पाणी सुटत होतं आणि मी अजून एक आत घालू लागलो. शेवटी एक धक्का मारून आत पोहोचला. ती कळवळली आणि मी तिला आता पूर्णपणे झवायला चालू केली. मी स्पीड वाढवली. आता तिला मी जोरात झवत होतो आणि ती आह कणत होती. अजून जोरात असे म्हणून स्वतःचे बॉल दाबत होती. थोडा वेळ असे झवून झाल्यावर मी तिला डॉगी शॉट करून लागलो. तिचे केस मागे ओढून जोरात धक्के मारू लागलो. तशी ती प्लेजरमध्ये पागल होऊ लागली. मागून तिचे बॉल दाबत मी अजून जोरात झवू लागलो. तशी ती परत एकदा शहारली आणि परत एकदा झडली. मलाही राहवले नाही. मी तिच्या पाठीवर झडलो. मात्र आम्ही दोघे थकून गेलो होतो. शेजारी तसेच भोंगळे होऊन पडलो होतो. एकमेकांना परत किस करता कशी झोप लागली कोणास ठाऊक. माझ्या
आयुष्यातली आजपर्यंतची प्रथम आणि सर्वोत्तम रात्र होती ती. सकाळी जेव्हा जाग आली तेव्हा मला विश्वासच बसेना. कालची रात्र खरंच स्पेशल ठरली. अपेक्षित असे बर्थडे गिफ्ट मला मिळाले होते. रोचा मामी अजून झोपलीच होती. तिचे अस्ताव्यस्त केस चेहऱ्यावर अजून सुंदर दिसत होती. तिचे मादक स्तन आणि पुच्ची पाहून मन वन्स मोर म्हणत होते. मी अँगल ॲडजस्ट करून परत एकदा सोट्या आत टाकला. तिला झवू लागलो. माझ्या धक्क्याने परत तिला जाग आली आणि तिने गोड हसून माझ्याकडे पाहून विचारलं, माझ्या राजाचं मन नाही का भरलं अजून? असं म्हणून ती माझ्या सोट्यावर बसली आणि जोरात उड्या मारू लागली. मी तिचे बॉल दाबत होतो आणि ती खाली वाकून माझ्या पप्प्या घेत होती. शेवटी थोड्या वेळाने परत आम्ही सोबत झटलो. थोडा वेळ तसेच पडून ती आता तिच्या कामाला लागली आणि हा प्रसंग कायमचा माझ्या मनावर कोरला गेला होता. त्यानंतर आजवर बऱ्याच वेळेस गर्लफ्रेंड सोबत सेक्स झालाय, पण रोचा मामी आणि तिच्या पुच्चीची सर कशालाच आली नाही. मित्रांनो, ही शॉर्ट कथा तुम्हाला कशी वाटली हे नक्की कळवा आणि कमेंटमध्ये तुम्हाला कोणत्या विषयावर कथा हवी आहे हे नक्की कळवा. आणि अशाच नवनवीन कथांचा आनंद घेण्यासाठी रात्रीच्या चावट कथा या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉनला क्लिक करा. त्यामुळे नवीन व्हिडिओजचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळेल. धन्यवाद.